मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे 3 नेते त्याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले। विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद होत असल्याचं सांगितलं जात आहे। महायुतीत सुरू असलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी 2 बैठका घेतल्या आहेत। या भेटीचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या निवडणुकीच्या संदर्भातही देवेंद्र फडणवीस यांच्या हालचालींकडे पाहिलं जात आहे। गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। मात्र एकसंघ शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत बीएमसीवरही आपल्याच पक्षाचा झेंडा फडकणार अशी भाजपा नेत्यांची आशा आहे। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढवणार आहोत असं महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आधीच सूचित केलंय। दरम्यान फडणवीस यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मित्रपक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा संदेश दिला। शिवसेनेने नकार दिला तर भाजपासमोर पर्याय उपलब्ध असल्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं भाजप नेत्यांनी सांगितलंय। विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर मनसे प्रमुखांनी फडणवीसांचे फोनवरून अभिनंदन केले होते। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भेटीचे आश्वासन दिले होते असंही भाजप नेत्यांनी स्पष्ट केलंय। मात्र असं असलं तरी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत भाजपच्या प्रचंड विजयाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर लोकांचा विश्वास बसला नाही। माझ्या ओळखीच्या एका RSS नेत्यालाही त्यावर विश्वास नव्हता। त्यांनी ती गोष्ट माझ्याकडे बोलवून दाखवली असं राज ठाकरे म्हणालेत। एक संघ शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी 2005 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती। 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे 13 आमदार निवडून आले। मात्र त्यानंतर पक्षाला कोणत्याही निवडणुकीत फारसं यश मिळालं नाही। 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते, परंतु पक्षाला एकाही जागेवर यश मिळालं नाही। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला। गेल्या काही वर्षापासून मनसेला निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळालं नसलं तरी राज ठाकरे यांची मुंबईत लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ते भाजपसाठी महत्त्वाचे नेते ठरू शकतात। काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना शिंदे गटाचे संबंध देखील ताणले गेले आहेत, कारण विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माहीममधून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास नकार दिल्याने अमित ठाकरे यांचा पराभव झाला असं मनसेच्या नेत्यांना वाटतं। माहीम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत विजयी झाले होते। सूत्रांनी एका वृत्तपत्राला सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात माहीम विधानसभा निवडणुकीवरही चर्चा झाली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती झाल्यास अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्याच दिवशी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे 3 प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले होते। यामध्ये मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा समावेश होता। दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही भेट होती असं शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं। दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत हे गेल्या काही दिवसांपासून उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याची चर्चा होती। त्यांचे एक पत्र सार्वजनिक झाल्यानंतर काही तासातच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली, ज्यामध्ये त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सामंत यांच्या माहितीशिवाय निर्णय घेऊ नका असे निर्देश देण्यात आले होते।
राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शन योजना सुरू केली होती, परंतु ती बंद पडल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आनंदाचा शिदा ही योजनाही बंद करण्याचा विचार सरकार दरबारी सुरू आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावरून उघडपणे भाष्य केलेलं नाही. मात्र गेल्या पंधरवड्यात त्यांनी 2दा मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पपूर्व चर्चेतही माजी मुख्यमंत्री हजर नव्हते. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं होतं. यामुळे शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी शिंदे यांचा प्राधिकरणात समावेश करण्यात आलाय. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या सचिवांची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिंदे गटावर कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे. परंतु परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे, त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल, असं परिवहन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर महायुतीत काहीतरी बिनसलं आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांच्या बैठकीमुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही. वैचारिकदृष्ट्या वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर त्यात काय गैर आहे? ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं सरनाईक यांनी म्हटलंय.